नमस्कार. मी वैद्य स्वराली शेंडे. अनिलयन अध्ययन चक्रातील चरक चिकित्सा अध्याय 17 म्हणजेच हिक्काश्वास चिकित्सा यातील सूत्र क्रमांक 17 ते 30 याचं वाचन आज मी करणार आहे. सर्व पूज्य गुरूंना वंदन करून मी आजच्या वाचनाला सुरुवात करते. सूत्र क्रमांक 17 आणि 18 वाचते. मारुतः प्राणवाहिनी श्रोतांस्याविश्य कुप्यति उरस्थः कफमुद्धूय हिक्काश्वासान् करोति सः घोरान् प्राणोपरोधाय प्राणिनां पंच च उभयो पूर्वरूपाणि शृणु वक्ष्याम्यतः परम. आता या दोन सूत्रांमध्ये हिक्का आणि श्वास यांची एकत्रित संप्राप्ती सांगितली आहे. हिक्का कशी उत्पन्न होते याची स्वतंत्र संप्राप्ती परत 21व्या सूत्रातही आपण बघणार आहोत. या दोन व्याधींची संप्राप्ती एकत्र सांगण्याचं जे कारण आहे त्याचं सूत्र क्रमांक 8 आणि 9 मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जे आधीच्या वक्त्यांनी घेतलं आहे. पण तरी थोडक्यात एकदा इथे सांगते. दोन्ही व्याधी हे मुख्यतः कफवातात्मिक आहेत. कफवातात्मकौ येतौ. त्याच्यानंतर पित्ताच्या स्थानात उद्भवणारे आहेत. बाकी मुद्दे मागच्या सत्रात कव्हर झालेले आहेत. याबरोबर जे हेतू आहेत ते सुद्धा समान आहेत. मुख्यतः वातकर आणि कफकर असे हेतू ह्या दोन व्याधींमध्ये आढळतात. आता ह्या दोन सूत्रांचा शब्दशः अर्थ बघूया. वर सांगितलेल्या कारणांमुळे वाढलेला वातदोष प्राणवायू स्रोतसामध्ये प्रवेश करून कुपित होतो. त्यांनी काय सांगितलंय? मारुतः प्राणवाहिनी स्रोतांसी आविश्य कुप्यति उरस्था कफम उद्धूय, म्हणजे उरस्थानामध्ये जे कफाचं स्थानच आहे तिथल्या कफाला उसळवून, उद्धूय या शब्दाचा अर्थ वर काढणे किंवा वरच्या दिशेला फेकणे. तर अशा पद्धतीने उरस्थ असलेल्या कफाला उसळवून हिक्का आणि श्वासाची उत्पत्ती हा वायू करतो. थोडक्यात हेतूंनी प्रकुपित झालेला जो वायू आहे तो उरस्थ कफाला वर नेतो, त्याच्या स्थानापासून वेगळीकडे नेतो. यामध्ये उद्धूयमान किंवा उद्धूय या क्रियापदाचा अर्थ ऊर्ध्वगमन प्रवृत्तम असा आहे. याच अध्यायात सूत्र क्रमांक 46 मध्ये महाश्वासासंदर्भात पण हा शब्द परत दिसतो. थोडक्यामध्ये कालच्या सत्रामध्ये जे हेतू आपण पाहिले होते त्याच्यामध्ये वातप्रकोपक आणि कफप्रकोपक असे दोन्ही पद्धतीचे हेतू आढळतात. हिक्का आणि श्वास या दोन्ही व्याधीत वातप्रकोपक आणि कफप्रकोपक हेतूंनी उरस्थ कफाचं ऊर्ध्वगामित्व हे मूलतः घडताना दिसतं. चिकित्सेमध्ये सुद्धा त्यामुळे लवणतेला अभ्यंग असेल किंवा नाडी प्रस्तर संकर स्वेद असेल, वाताचं अनुलोमन करणारे आणि वातशमन करणारे स्नेहपान स्वेदन अशा पद्धतीची औषधी चिकित्सा असेल, त्याचबरोबर कफाला जागेवर आणून शमन करणारी चिकित्साही आहे. प्राणोपरोधी म्हणजे प्राणाच्या चलनवलनाला अडथळा निर्माण करणारे हिक्का आणि श्वास हे 5 प्रकारचे असतात, ज्यांची पूर्वरूपं आता आपण बघूया. सूत्र क्रमांक 19 वाचते. कंठोरसोर गुरुत्वम च वदनस्य कषायता हिक्कानां पूर्वरूपाणि कुक्षेराटोप एव च. या सूत्रामध्ये हिक्का व्याधीची पूर्वरूपं सांगितली आहेत. पूर्वरूप म्हणजे अव्यक्त लक्षण, की पुढे जाऊन हा व्याधी होणार आहे ह्याची आधीची जी लक्षणं असतात ती पूर्वरूपं या सूत्रामध्ये सांगितलेली आहेत. एक एक बघूया. कंठ आणि उरू या ठिकाणी, कंठ आणि उर या ठिकाणी गुरुता म्हणजेच गळा आणि छाती या ठिकाणी जडपणा. त्याच्यानंतर मुखामध्ये किंवा तोंडामध्ये कषाय रसाची प्रचिती, तोंड तुरट पडणे किंवा तोंडाला एक मेटॅलिक चव आहे असं पेशंट कंप्लेंट करतात. त्याच्यानंतर कुक्षी प्रदेश, तर कुक्षी प्रदेशचा अर्थ आहे उदर पार्श्वदेश किंवा उदरांतर अवकाश, म्हणजे उदर भागातील ज्याला आपण लॅटरल्स म्हणतो किंवा पार्श्व म्हणतो त्या ठिकाणी आटोप ही हिक्का व्याधीची पूर्वरूपं म्हणून इथे सांगितलेली आहेत. आटोप या शब्दाचा अर्थ साधारण आपण पाहिला असता उदरे गुडगुड शब्द, म्हणजे पोटामध्ये गुडगुड आवाज होतो. अष्टांग संग्रहातला एक संदर्भ बघितला असता नाभे अधो मंद संचार वायुता असा उल्लेख आढळतो, म्हणजेच नाभीच्या खाली वायूचा संचार. त्यातूनच ह्या संचारामुळे गुडगुड शब्दाची उत्पत्ती होताना दिसते. वातादीनाम अप्रवृत्ती किंवा रुजापूर्वक क्षोभ हा अर्थ पण आटोप शब्दाचा आहे. थोडक्यात
कुशींमध्ये किंवा कुक्षी प्रदेशी किंवा जे लॅटरल्स आहेत त्या ठिकाणी वायू भरल्यासारखं वाटणे, गुडगुड आवाज आणि त्याला संलग्न मलावरोध हे लक्षणसुद्धा दिसतं. हिक्का व्याधीची चिकित्सा करताना त्यामुळे विशेषतः अनुलोमन, त्याच्यानंतर क्षारप्रयोग, आम्लरसाचा वापर, ही महास्रोतसावर काम करणारी औषधेही वापरली जातात. यामध्ये ही लक्षणं तुम्ही पाहिली असता मुख्यतः वाताच्या प्रकोपामुळे दिसणारी जी लक्षणं आहेत ती दिसतात. या पूर्वरूपांची प्रचिती ही महास्रोतस, कंठ आणि उर म्हणजे कफस्थान, प्राणवायूचं जे संचारस्थान आहे ते आणि मूलस्थान प्राणव स्रोतसचं जे महास्रोतस आहे, अशा ठिकाणी ह्याची पूर्वरूपांची उत्पत्ती दिसते. त्यामुळे प्राणवह आणि अन्नवह या दोन्ही स्रोतसांच्या दृष्टीचा विचार किंवा इन्व्हॉल्वमेंटचा विचार आपण व्यवहारात चिकित्सेच्या वेळेला करत असतो. सूत्र क्रमांक 20 वाचते. अनाह पार्श्वशूलं च पीडनं हृदयस्य च प्राणस्य च विलोमत्वं श्वासानां पूर्वलक्षणम्. आता 19व्या सूत्रामध्ये आपण हिक्का व्याधीची पूर्वरूपं पाहिली होती. 20व्या सूत्रामध्ये आपण आत्ता श्वासा या व्याधीची पूर्वरूपं बघूया. अनाह पार्श्वशूल म्हणजे कुशीमध्ये वेदना, हृदय प्रदेशी पीडा किंवा त्रास आणि प्राणाची गती उलटी होणे ही श्वासाची पूर्वरूपे दिसतात. एक एक शब्दाचा अर्थ बघूया आपण. अनाह म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पोट फुगणे किंवा वातानी पोट भरणे. चरक सूत्रस्थान 18 म्हणजे त्रिशोथी अध्यायामध्ये अनाह शब्दाची व्याख्या आलेली आहे. यस्य वाता प्रकुपितः कुक्षिमाश्रित्य तिष्ठति नादो व्रजति नापी ऊर्ध्वम अनाहस्तस्य जायते. थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय की शरीरामध्ये वाताचा प्रकोप होऊन तो अडून राहतो. कुठे? तर कुक्षीमध्ये, ज्याचा अर्थ आपण आधीच्या सूत्रात पाहिला आहे. ना तो वर जातो ना खाली, म्हणजे तो अडकून बसतो थोडक्यात, आणि त्यामुळे तो पोटामध्ये अनाह किंवा सोप्या भाषेमध्ये पोटाला फुगवून ठेवतो. आता हे लक्षात घ्या की ही दोन्ही सूत्र पूर्वरूप आहेत. हा जो वाढलेला वात आहे तो अजून वाढणार आहे आणि जर हेतुसेवन कंटिन्यू राहिलं तर तो उरस्थ कफाला उद्दूय म्हणजे वर बाहेर काढायचा प्रयत्न करणार आहे. वाताची गती उलटी झाल्यामुळे हिक्का आणि श्वास निर्माण होणार आहे. आत्ता ती आपण पाहिली जी पूर्वरूपं पाहिली. याच अवस्थेत असताना जर रुग्णाला जुनाट अजीर्ण असेल किंवा वारंवार खोकल्याचा त्रास असेल, कफाचा त्रास असेल, या बरोबरीने जे वर्णन केलेले दोषप्रकोपक आणि व्याधी उत्पत्तिकर असे जे हेतू आहेत ते जर तुम्हाला दिसत असतील त्यावेळेलाच जर चिकित्सा सुरू केली तर व्याधी उत्पन्न होत नाही आणि झालाच तर खूप कमी प्रमाणामध्ये होतो. व्यवहारात सुद्धा लहान वयापासून ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो त्याला जर प्रतिजैविक देऊन प्रतिबंध घातला गेला तर तो कफ तिथल्या तिथे कमी होत राहतो आणि अशा पेशंट्समध्ये बरेचदा बालदम्यासारखे आजार उत्पन्न होतात. या ठिकाणी आयुर्वेद औषधांचा व्याधी असताना चिकित्सा म्हणून आणि नंतर पिंपळी रसायन किंवा च्यवनप्राश याच्यासारख्या रसायनांचा वापर वारंवार व्याधी उत्पत्ती होऊ नये या दृष्टीने अपुनर्भव चिकित्सा या दोन्ही दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतो. बाकी जी लक्षणं आपण पाहिली तर त्याच्यामध्ये हृदयप्रदेशी पीडा, त्याच्यानंतर प्राणाची गती उलटी होते. आता प्राणवायूचं कर्म काय सांगितलं की अन्न प्रवेशकृत म्हणजे अन्न आत घेणे हे त्याच्या कर्मापैकी एक सांगितलेलं आहे. यामध्ये त्यामुळे हिक्का किंवा श्वासाच्या रुग्णांमध्ये पूर्वरूपात किंवा रूपांमध्ये या कर्मात अडथळा उत्पन्न झालेला दिसतो व्यवहारामध्ये. अशा लोकांना ठसका पटकन लागतो किंवा ते काम पटकन होत नाही. या ठिकाणी आयुर्वेदात वर्णन केलेल्या भेषज सेवन काळाचा विचार खूप उपयोगी ठरतो. प्राणकाळामध्ये व्याधीप्रत्यनिक औषधं साधारणपणे वायूचं अनुलोमन करणाऱ्या अनुपानासोबत जर दिलं तर प्राणाची गती व्यवस्थित व्हायला मदत होते आणि ही जी बाकीची लक्षणं आहेत ती सुद्धा कमी होतात आणि व्याधीवर पटकन काम होताना दिसते. सूत्र क्रमांक 21 वाचते. प्राणोदकान्न वाहिनी स्रोतांसी सकफो अनिलः हिक्का करोति संरुद्य तासाम लिंगम पृथक शृणु. म्हणजे यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, हिक्का व्याधीची विशेष संप्राप्ती सांगितली आहे. जी आधी आपण पाहिली होती 17व्या सूत्रामध्ये ती त्याची साधारण संप्राप्ती होती. प्राण, उदक आणि अन्न व स्रोतसांची दृष्टी होऊन सकफ अनिल म्हणजे मूलतः वातदोष
हा कफासोबत प्रकुपित होतो. तो संवृद्ध म्हणजे काय, अडवणूक निर्माण करतो, अडथळा निर्माण करतो. कफामुळे, आता हा अडथळा कशामुळे होणार आहे, तर कफामुळे निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे जी वायूची जी कामं आहेत ती होत नाहीत आणि हिक्का व्याधीची उत्पत्ती होते. त्याची लक्षणं आता आचार्य सांगत आहेत. हिक्का आणि श्वासाची कारणं पण सेम आहेत, संप्राप्ती पण त्यांनी एक सांगितलेली आहे. पण हिक्का शब्दाची निरुक्ती काय आहे, तर हिक इति कृत्वा कायती शब्दायते इति, म्हणजे हिक्का व्याधीमध्ये उचकी लागणं किंवा हिक असा आवाज येऊन उद्गार होणं हे अपेक्षित आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आता सूत्र क्रमांक 22 आणि 23 वाजते एकत्र. क्षीणमांसबल प्राण तेजसा सकफो अनिला गृहीत्वा सहसा कंठम उच्चैर्घोषवतीं वृषम करोति सततं हिक्काम एकदद्वित्रिगुणां तथा प्राणास्रोतांसि मर्माणि संहृद्योष्माणमेव च. आता या सूत्रांमध्ये साधारण 22 ते 26 मध्ये महाहिक्का कशी उत्पन्न होते, कोणात होते आणि त्याची लक्षणं काय असतात याचं विवेचन आलेलं आहे. आधी आपण 22 आणि 23चा अर्थ बघूया. यात काय सांगितलंय की ज्यांचं मांस, बल आणि तेजस, आता तेजसचा टीकेत अर्थ दिलेला आहे अग्नी, हे क्षीण झालेले आहेत. त्याच्याबरोबरीने प्राणवायू हा क्षीण झाला आहे. तर बलमांस क्षीणतेमुळे प्राणवायूच्या कामाला सुद्धा अडथळा प्राप्त झालेला आहे, त्याचं काम व्यवस्थित होत नाही. अशा रुग्णांमध्ये वायू कफाबरोबर कंठामध्ये, आता आपल्याला माहीत आहे की कंठ हे प्राणाचं संचारस्थान आणि कफाचं स्थान हे आहे, तिथे तो अडकतो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, उच्चैर्ही घोषवती म्हणजे मोठ्या आवाजात आवाज करून ही उचकी उत्पन्न होते. ही उचकी कशी लागते, तर 2 किंवा 3च्या एकत्रित समूहात ती बाहेर येते किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा येऊ शकते. आता व्यवहारामध्ये सतत मोठ्या आवाजात जास्त काळ जर उचकी लागून राहत असेल तर ते साधारणतः एखाद्या अंडरलाईंग मेडिकल कंडिशन किंवा मेडिकल कॉजचं रूप असतं. त्यामध्ये पल्मनरी एम्बॉलिझम आहे, त्याच्यानंतर मायोकार्डियल इन्फार्क्शन याच्या पूर्वरूपात सुद्धा उचकी हे लक्षण लागतं. सतत जर त्रासदायक उचकीची कंप्लेंट रुग्ण करत असेल तर लागलीच ECG, त्याच्यानंतर लंग रिलेटेड डायग्नोसिससाठी एक्सरे, MRI, गरज पडल्यास CT पल्मनरी एन्जिओग्राफी करून घ्यावी. या अवस्थांमध्ये वनस्पती औषधी काढे, अनुलोमन, स्निग्ध चिकित्सा ह्याच्याबरोबर रसौषधींचा विचारसुद्धा अवश्य करावा. त्याचा रुग्णाला कम्फर्ट देण्याच्या दृष्टीने खूप चांगला फायदा होतो. सूत्र क्रमांक 24, 25, 26 एकत्र वाचते. महाहिक्काचीच पुढची सूत्र आहेत ही. संज्ञामुष्णातिगात्राणां स्तंभं संजयन्त्यपि मार्गचैवान्नपानानां ऋणद्युपहतस्मृते साश्रुविप्लुतनेत्रस्य स्तब्धशङ्खच्युता भ्रुवा सक्तजल्पप्रलापस्य निर्वृत्तिं नाधिगच्छता महामूला महावेगा महाशब्दा महाबला महाहिक्का इति सा नृणां सद्य प्राणहरा मता इति महाहिक्का. यामध्ये महाहिक्का रुग्णामध्ये कशा पद्धतीत व्यक्त होते त्याचं वर्णन आलेलं आहे. 23व्या सूत्राची दुसरी ओळ बघू. त्यात असं काय सांगितलेलं आहे की प्राणवाह स्रोतस, मर्म आणि शरीर उष्मा यांना संहृद्य म्हणजे अडवून ती जी आहे हिक्का ती रुग्णाच्या विविध अवयवांमध्ये स्तंभ उत्पन्न करते. आता स्तंभ हे कधी होणार, वातप्रकोपाच्या लक्षणांमध्ये स्तंभ हे लक्षण दिसतं. त्याने काय होणार आहे की रुग्ण बेशुद्ध होतो. इथे उष्माणमिती देहोष्मणा अशी टीका आलेली आहे. रुग्णाचा शरीरोष्मा कमी होणे किंवा हायपोथर्मिया हे लक्षण साधारणपणे कार्डियाक अरेस्ट, जसं आधीच्या ह्याच्यात सांगितलं मायोकार्डियल इन्फार्क्ट, पल्मनरी एम्बॉलिझम यामध्ये दिसतं. हिमोडायनॅमिक कोलॅप्स किंवा जो काही रक्तप्रवाह किंवा हृदयातनं रक्ताचं जे चलनवलन शरीरामध्ये चालू असतं त्या सिस्टीमचा कोलॅप्स हा या व्याधींमध्ये दिसतो, ज्यामध्ये हिक्का हे लक्षणसुद्धा दिसतं. आणि म्हणूनच इथे महाहिक्का हिला महामूल, महावेग, महाशब्द आणि महाबल म्हणजे
की जी संप्राप्ती पूर्ण शरीरामध्ये पसरलेली आहे, मर्मांपर्यंत ती पोचलेली आहे. महावेग म्हणजे तिचा वेग मोठा असतो, 2, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ही हिक्का एका वेळेला वेग स्वरूपात येते. महाशब्द जिचा आवाज मोठा असतो आणि महाबल म्हणजे ज्या हिक्केचं बल जास्त आहे की जिला कंट्रोल करणं किंवा आटोक्यात आणणं कठीण असतं आणि त्याच्यामुळेच हिला सद्य प्राणहर असंही म्हटलं आहे. तर आता मी म्हटलं तसं क्लिनिकलीसुद्धा आत्ता जे अवघड शेवटचे टर्मिनल व्याधी आहेत, जसं कार्डियक अरेस्ट आहे किंवा जे मर्मावरती लक्षणं उत्पन्न करणारे जे व्याधी दिसतात, पल्मनरी एम्बॉलिझम आहे, या दोन्हीमध्ये अशा स्वरूपाची हिक्का उत्पन्न होताना दिसते. या हिक्केमध्ये रुग्णाच्या डोळ्यातून पाणी येणे, त्याच्यानंतर भुवया खाली झुकलेल्या असणे, शंखप्रदेशी म्हणजेच भुवयांच्या शेवटी स्तब्धता येणे, ही लक्षणं दिसतात. त्याबरोबर तो जो रुग्ण आहे त्याचे शब्दोच्चार स्पष्ट नसतात आणि तो प्रलाप करत असतो, म्हणजे जो ते बोलत आहे ते तर कळत नाही आणि असंबद्ध बोलणं हे लक्षणसुद्धा या रुग्णांमध्ये दिसतं. अशी ही जी हिक्का आहे, ही जी लक्षणं आहेत, तिला महाहिक्का असं म्हटलेलं आहे. ही आचार्यांनी आत्ता महाहिक्केची लक्षणं सांगितली. आता पुढचे जे आहेत सूत्र, त्याच्यामध्ये गंभीरा हिक्का हिचं वर्णन आलेलं आहे, ह्या प्रकाराचं वर्णन आलेलं आहे. त्यातली सूत्र क्रमांक 27 आणि 28 वाचते. सूत्र क्रमांक 27 आणि 28 वाचते. हिक्कते य प्रवृद्धस्तु कृशो दीनमना नरः जर्जरेणुरसा कृच्छ्रम गंभीरम अनुनादयन सजृंभन संक्षिपश्चैव तथांगानी प्रसारयन पार्श्वे चोभे समायम्य कूजन स्तंभरुगार्दिता. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की त्यामध्ये तो जो रुग्ण आहे तो अतिशय कृश झालेला आहे, बलमांस क्षीण आहे, बारीक झालेला आहे, दीन आहे. दीन म्हणजे ज्यांचे शब्दही फुटत नाही, थकलेला आहे, वृद्ध. अशा व्यक्तीमध्ये जेव्हा अस्थिर आणि पीडित नादाची हिक्का होते. आता आधीचा हिक्का प्रकार जो आहे महाहिक्का, तिथे त्यांनी काय सांगितलं आहे, महाशब्द हे त्याचं वर्णन केलेलं आहे, म्हणजे त्याचा जो आवाज असतो तो मोठा येतो. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, गंभीरा हिक्केला काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये अस्थिर आणि पीडित अशा नादाची हिक्का होते, हिला गंभीरा हिक्का म्हटलं आहे. या रुग्णांमध्ये त्यांनी कृशता हे एक लक्षण दिसतं प्रिडॉमिनंटली, त्यामुळे त्याच्या अंगात तेवढी ताकद नसते. हेही कारण असतं की ह्या उचकीचा आवाज तेवढा मोठा येत नाही. ह्याच्यामध्ये जांभया येणं, रुग्ण अस्वस्थ असतो, म्हणजे तो अंग आखडून घेतो व पसरवतो, एका स्थितीत त्यांना चैन पडत नाही. त्याच्यानंतर दोन्ही जे पार्श्वभाग आहेत, म्हणजे ज्याला आपण लॅटरल्स म्हणतो, तो रिप्सचा भाग साधारण तो वर आलेला असतो. आणि ही जी हिक्का आहे ती कशी त्यांनी सांगितलेली आहे, स्तंभरुगार्दितः, म्हणजे ज्याच्यामध्ये शरीरातला स्तंभ आहे आणि रुग्ण मात्र वेदनेत आहे, अशा पद्धतीची ही वेदनापूर्वक ही हिक्का दिसते. यातलीच पुढची सूत्र वाचूया. सूत्र क्रमांक 29 आणि सूत्र क्रमांक 30. नाभे पक्वाशयाद्वापि हिक्का चास्योपजायते क्षोभयन्ति वृषं देहं नामयन्तीव ताम्यतः ऋणध्युश्वासमार्गं तु प्रनष्ट बलचेतसः गंभीरा नाम सा तस्य हिक्का प्राणांतिकी मता इति गंभीरा हिक्का. म्हणजे आत्ता सूत्र क्रमांक 27, 28, 29, 30 यामध्ये गंभीरा हिक्का इथला रुग्ण कसा असतो आणि त्याची लक्षणं काय असतात हे सांगितलंय. 27, 28 आपण पाहिलं. आता 29 आणि 30चा अर्थ बघूया. यामध्ये गंभीरा हिक्काचं काय सांगितलंय, उगमस्थान सांगितलंय. नाभी आणि पक्वाशय इथून ही हिक्का उत्पन्न होताना दिसते. संपूर्ण शरीर ह्याच्यामध्ये क्षुभित होते किंवा त्रासलेले असते, म्हणूनच जे आधीच्या सूत्रात वर्णन आलेलं आहे की रुग्ण काय करतो की अंग आखडून घेतो किंवा पसरवतो, अस्वस्थ असतो, त्याप्रमाणे हे शरीर त्रासलेलं दिसतं. डोळ्यासमोर अंधारी येते. ह्या हिक्का प्रकारामध्ये उच्छ्वास रोखला जातो, म्हणजे श्वासोच्छ्वासाला त्रास होतो. थोडक्यामध्ये श्वास बाहेर टाकताना अडथळा उत्पन्न होतो. यामुळे श्वासावरच जेव्हा याचा इफेक्ट होतो तेव्हा त्या व्यक्तीचं मन हे सुद्धा, मनातल्या संवेदना आणि बलनाश हे पण लक्षण दिसतं. त्याच्यानंतर प्राणाचा नाश करणारी ही हिक्का आहे.
त्यांनी इथे सांगितलेलं आहे. प्राणांतिकी मता असं त्यांनी सूत्रात सांगितलेलं आहे. हिला गंभीरा हिक्का म्हणतात. गंभीर देशसंभवात म्हणजेच पक्वाशयातून हिची उत्पत्ती होते. महाहिक्का आपण पाहिलं होतं ती पित्तस्थानातून होते. महाहिक्का आणि गंभीरा हिक्का या दोन्ही गंभीर स्वरूपाच्या किंवा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्समध्ये दिसणाऱ्या अशा हिक्का आहेत. आधी पाहिलं तसं मर्माची इन्व्हॉल्वमेंट दिसते, त्याच्यामुळे पल्मनरी एम्बॉलिझम असेल किंवा मायोकार्डियल इन्फॅक्ट अशा अवस्थांमध्ये हे प्रकार दिसतात. त्याच्यामुळे असा जर सतत हिक्केचा त्रास होणारा रुग्ण आला तर सांगितल्याप्रमाणे लवकर तपासण्या करून घेणे आणि त्याची अंडरलाईंग मेडिकल कंडिशन काही असेल तर ती जाणून घेणे हे उपयुक्त ठरते. हे दोन्ही हिक्का कशा सांगितल्यात? सद्य प्राणहर आणि प्राणांतिकी अशा पद्धतीच्या सांगितलेल्या आहेत. अशा रीतीने आज चरक चिकित्सा सत्रामधली सूत्र 17 ते 30 याचं वाचन पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.